आपण मागील भागामध्ये भारतीय समाजाची ओळख या समाजशास्त्र विषयाचं पाठ्यपुस्तक आणि त्याचं मुखपृष्ठ, त्याचं मलपृष्ठ, त्याचप्रमाणे त्याचा अंतरंग, त्याचा बाह्यरंग, अंतरंगामधील असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या विद्यार्थ्यांना आशय समजण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. भारतीय समाजाची ओळख असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण तर आपल्या देशामध्येच राहतो, तरीसुद्धा आपल्या देशामध्ये, भारतामध्ये विविधतेतून एकता, ज्याला मायक्रो वर्ल्ड असं निश्चितपणे म्हटलं जातं. भारतीय जो समाज आहे किंवा भारताची ओळख आपण जर जगात म्हटलं तर त्याला मायक्रो वर्ल्ड असं म्हटलं जातं. भारत हा जगाची छोटी प्रतिकृती आहे. का म्हटलं असेल अशी छोटी प्रतिकृती आहे? तर जगामध्ये जेवढे धर्म, जेवढ्या जाती, जेवढे पंथ आहेत तेवढे सर्व आपल्याला भारतामध्ये असलेले दिसून येतात. आणि म्हणून भारतामध्ये विविधतेतून एकता हा दृष्टिकोन किंवा त्या दृष्टीने आपल्या भारतीय समाजाकडं निश्चितपणे बघितलं जातं. आणि म्हणून भारतीय समाजाची ओळख ही जो भारतीय तरुण आहे त्याला निश्चितपणे झाली पाहिजेत. आणि म्हणून ती अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न हा पाठ्यपुस्तक निर्मितीमधून केलेला दिसून येतो. आपण ज्यावेळेस भारतीय समाजाची ओळख या पाठ्यपुस्तकाचं मुखपृष्ठ, मलपृष्ठ या पुस्तकामधील जो अंतर्गत भाग आहे, मग त्यामध्ये चित्र असतील, वेगवेगळ्या घटकानुसार चित्राचा वापर हा निश्चितपणे केलेला आहे. अप्रतिम अशा पद्धतीनं चित्राचा वापर करून जो आशय आहे त्या आशयाच्या गाभ्यापर्यंत आपल्याला सहजपणे जाता येईल, सहजपणे त्या गाभ्याचा उगम आपल्याला होईल, हाच एक दृष्टिकोन या पाठ्यपुस्तकाच्या निर्मितीच्या मागे आहे. पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये का निर्मिती करावी लागते? पाठ्यपुस्तक का बदलाची गरज आहे? पाठ्यपुस्तक बदला पाठीमागची जी भूमिका आपण बघतो, तर या भूमिकेमध्ये आपल्याला हे निश्चितपणे लक्षात येईल की या पाठ्यपुस्तकाच्या बदलाला पुनर्रचित अभ्यासक्रम असं नाव दिलेलं आहे. पुनर्रचित याचा अर्थ आपण असा सांगतो की मागील जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामधला काही भाग आणि नव्यानं काही भाग अशा पद्धतीनं नवीन पाठ्यपुस्तक हे तयार करण्यात आलेलं आहे. मग मागील काही भाग आहे, काही नवीन भाग त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. दोन्हीही भागाचं समायोजन हे विद्यार्थ्यापर्यंत करून विद्यार्थ्याला मागीलही भाग समजला पाहिजेत. आणि जो बदलता काळ आहे भारतीय समाजाला, किंवा आपण असं म्हणतो की समाज हा परिवर्तनशील आहे, समाजामध्ये सतत परिवर्तन होत राहतं, असं आपण जेव्हा एकीकडं म्हणतो तेव्हा अभ्यासक्रम जर तोच असेल आणि होणारं परिवर्तन हे या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत जात नसेल तर निश्चितपणे समाजामधील जो काही बदल आहे तो विद्यार्थ्यांना समजणं थोडंसं कठीण जाईल. जसं आपण म्हणतो की शिक्षणाच्या ज्या पद्धती आहे, औपचारिक शिक्षण पद्धती, अनौपचारिक शिक्षण पद्धती. आपण औपचारिक शिक्षण पद्धती हे शालेय माध्यमातूनच घेतो, शालेय स्तरामधूनच ते आपल्याला मिळतं. आणि अनौपचारिक शिक्षण पद्धती जी आहे ती आपल्याला समाजामधून, आपल्या कुटुंबामधून निश्चितपणे मिळत असते. परंतु सर्वच अनौपचारिक शिक्षण पद्धतीमधूनच आपण ज्ञानी होऊ असं निश्चितपणे नाही. आणि म्हणून या दोन्हींचाही संगम निश्चितपणे माणसाची प्रगती किंवा माणूस घडण्यासाठी
निश्चितच उपयुक्त असते असं या पाठ्यपुस्तकाच्या पाठीमागचे किंवा औपचारिक आणि अनौपचारिक पद्धतीच्या माध्यमातून विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे हा त्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. आपण या भारतीय समाजाची ओळख बघत असताना ज्या पाठ्यपुस्तकामध्ये अनुक्रमणिकेमध्ये जी प्रकरणे दिलेली आहेत ती प्रकरणं आपण बघितली. त्यानंतर जी क्षमता विधानं आहे की विद्यार्थ्याला तो जेव्हा वर्ग 12वीमध्ये प्रवेश करतो आणि तेव्हा जो अध्ययन किंवा अध्यापनाकडं त्याचं लक्ष जातं किंवा त्याला जेव्हा त्याची गरज भासते की आपण अध्यापन करत असताना आपल्याला वर्ग 12वीमध्ये जो समाजशास्त्र विषय आहे त्या समाजशास्त्रामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं दिलेली आहेत ती प्रकरणं आपल्या जीवनाशी कशा पद्धतीनं जोडली जाईल आणि त्या प्रकरणाच्या माध्यमातून त्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपण एक आदर्श नागरिक कसं तयार होऊ, समाजामधील ज्या वेगवेगळ्या प्रकारचे परिवर्तन आहेत, समाजामध्ये जो वेळोवेळी घडणारा बदल आहे तो आपल्याला कसा समजेल, हे समाजशास्त्राच्या माध्यमातून या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार निश्चितपणे तो देण्याचा प्रयत्न हा या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून झालेला आहे. आणि म्हणून नवीन पाठ्यपुस्तक हे अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं आहे. काही बाबतीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये मर्यादा दिसतात, कारण सर्वच भाग, सर्वच घटक किंवा सर्वच गोष्टी या निश्चितपणे आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये देता येत नाही, कारण त्याला ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा ओळखून निश्चितपणे द्यावे लागतात. आणि म्हणून मर्यादेचा विचार करून जी पाठ्यपुस्तकं तयार झालेली आहेत ती अत्यंत उत्कृष्ट आहे. आणि उत्कृष्ट आहे असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे की या पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये कुठंतरी माझा खारीचा वाटा निश्चितपणे आहे, कारण मी या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे यावर निश्चितपणे सदस्य आहे. आणि सदस्य या माध्यमातून जेव्हा वर्ग 11वी असतील, वर्ग 12वी असेल, याचे जेव्हा पाठ्यपुस्तकं तयार झाले तेव्हा या पाठ्यपुस्तक तयार करण्याच्या निर्मितीमध्ये, या पाठ्यपुस्तक तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये माझा कुठंतरी सहभाग हा निश्चितपणे आहे. आणि तो तुम्हाला दिसेल पाठ्यपुस्तकामधील जे सदस्य आहेत त्यामध्येही माझं नाव आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून किंवा या आपण ज्याला माहिती आहे त्या प्रक्रियेमध्ये मी सहभागी आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी इतकं स्पष्ट जे बोलतो आहे त्या पाठीमागचा तो दृष्टिकोन आहे. आपल्याला ओळख आता झाली, भारतीय समाजाची ओळख झाली. मुखपृष्ठ आपण बघितलं, मलपृष्ठ बघितलं, पुस्तकातला अंतरंग झाला. आता आपल्याला पुस्तकामधील किंवा या पाठ्यपुस्तकामधील जे प्रकरणं आहेत त्या प्रकरणाकडं आपल्याला निश्चितपणे वळायचं आहे. आणि मग आपण प्रकरणाकडं वळत असताना आपल्याला जे प्रकरण पहिलं आहे भारतीय समाजाचा परिचय, या भारतीय समाजाचा परिचय करून घेत असताना यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ह्या अंतर्भूत करण्यात आलेल्या आहे. आपण आपल्या देशामध्ये राहत असताना आपल्याला समाजाचा परिचय असला पाहिजे आणि म्हणून भारतीय समाजाचा परिचय आपण करून घेत असताना समाज जे जीवन आहे या समाज जीवनाचा जो भाग आहे तो आपल्याला कुठंतरी भारतीय समाजाचा जो परिचय आपण घेतो आहोत यामध्ये जी प्रस्तावना आपल्याला बघायची आहे की समाजशास्त्राचे विद्यार्थी या नात्याने तुम्ही हे मान्य कराल की समाजशास्त्राचा भर मानवी सामाजिक वर्तनाच्या संदर्भातील काय, कसे आणि का यासारख्या प्रश्नाचा धांडोळा समजून घ्यावर निश्चितपणे असतो. समाजशास्त्र हे भूतकाळ आणि वर्तमान काळामध्ये वर्तनावर प्रभाव पाडणारी विविध कारणे, परिस्थिती, घटना व क्रिया यांचे आकलन करते. आपल्या दैनंदिन जीवनातील अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचे अनुकरण केले जाते. जसे
आवडीनिवडी, पूर्वग्रह, श्रद्धा, आचार, शिस्त, समाजात कसे वागावे, कसे वागू नये, काय वागावे हे समजून घेण्यासाठी समाजशास्त्र शिकण्याची गरज ही निश्चितपणे आपल्याला भासते. आणि म्हणून आपण का वागावे, कसे वागावे, काय वागावे हा जेव्हा भाग आपण बघतो किंवा हा भाग जेव्हा आपण शिकणार आहोत, तेव्हा त्या अगोदर आपल्याला समाजशास्त्राचा उदय हा कसा झालेला आहे हा भाग निश्चितपणे बघणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीचा उगम हा हजारो वर्षापूर्वीचा आहे. त्या काळी समाजशास्त्र नावाची स्वतंत्र ज्ञानशाखा अस्तित्वात आलेली नव्हती. 19व्या शतकाच्या मध्यास युरोपमध्ये समाजशास्त्र उदयाला आले. प्रश्न यातून असा पडतो की प्राचीन काळातील समाजजीवन समजून कसे घेता येईल, कारण त्या काळी समाजशास्त्र नव्हते. पण असे नाही, प्राचीन काळातील समाजजीवन समजून घेण्याचा स्रोत आहे काय हे आपल्याला निश्चितपणे बघायचं आहे. आणि म्हणून प्राचीन काळातील समाजजीवन समजून घेण्याचे जे स्रोत आहेत, अनेक स्रोत आहेत. आपण सहजपणे प्राचीन काळातील समाजजीवन समजून घेऊ शकतो. त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण ह्या पुस्तकामध्ये निश्चितपणे बघणार आहोत, या प्रकरणामध्ये बघणार आहोत. प्राचीन काळातील समाजजीवन समजून घेण्याचे जे वेगवेगळ्या प्रकारचे स्रोत आपल्याला दिसतात, या स्रोतमध्ये पुरातत्वज्ञ आहे वकिंवा आपण ज्याला प्राचीन काळातील समाजजीवन समजून घेण्यासाठी प्रमुख स्रोत म्हणजे पुरातन वस्तू म्हणजे प्राचीन संस्कृतीची ओळख पटवून देणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण मानवनिर्मित वस्तू की ज्या त्या काळामध्ये मानवांनी तयार केलेल्या आहे आणि त्यातून या समाजाची ओळख, या समाजाचा परिचय आपल्याला निश्चितपणे होतो. मग काय आहेत त्या वस्तू? तर कोरलेल्या किंवा लिखित आहेत काही. त्या व्यतिरिक्त प्रवास वर्णने आहेत. त्या काळामध्ये जे राजे होऊन गेले त्यांनी प्रवास वर्णने लिहून ठेवलेली आहेत. त्यानंतर एखाद्या घटनेचे प्रत्यक्षदर्शनी केलेल्या काही नोंदी आहेत. पुरातन वस्तू उदाहरण आपण जे म्हणतो दरबारी दप्तरे सुद्धा आहेत, ज्याला आपण आता अलीकडच्या काळामध्ये राजकीय दृष्टिकोनातून सांगायचं असेल, न्यायालयीन दृष्टिकोनातून सांगायचं असेल तर अभिलेख आपण जो म्हणतो की ज्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि उच्च न्यायालयामध्ये ज्या ज्या खटल्याचे निकाल लागतात ते निकाल हे रेकॉर्ड ठेवलं जातं. आणि त्या रेकॉर्डला जसं अभिलेख न्यायालय किंवा अभिलेख रेकॉर्ड असं म्हटलं जातं, त्याच पद्धतीप्रमाणे कमी अधिक प्रमाणात त्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये दरबारी जे दप्तर असायचे त्या दप्तरामध्ये सुद्धा काही आपल्याला लिखित काही ज्या गोष्टी आहेत, जे काही पुरावे आहेत ते आपल्याला निश्चितपणे यामधून दिसतात. त्यानंतर चरित्र ग्रंथसुद्धा आहेत की त्या काळामधले जे उत्कृष्ट व्यक्ती, उत्कृष्ट राजे होऊन गेले, उत्कृष्ट संत होऊन गेले, तर त्यांच्याविषयीसुद्धा निश्चितपणे लिखाण हे करून ठेवण्यात आलेलं आहे. आणि ते चरित्र ग्रंथ आपण ज्याला म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारचे चरित्र त्या काळामध्ये निश्चितपणे लिहिल्या गेलेले आहेत. आणि पुरातन वस्तू म्हणजे प्राचीन संस्कृतीची ओळख पटवून देणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण मानवी निर्मिती वस्तू आहेत. हत्यारे आणि अवजारे आहेत, काही भांडी, दागिने, कला वस्तू, शिल्पे, उत्खनित वस्तू, चित्रे, दफनस्थळे आणि समाधीस्थळे, वेगवेगळ्या प्रकारची त्या काळामधली जी आपण नाणी म्हणतो की त्या नाणीमधून त्या काळामधलं जे चलन आहे ते चलनाचं आपल्याला सहजपणे ज्ञान होतं, ते सुद्धा निश्चितपणे आहे. शस्त्रास्त्रे आहेत. त्याशिवाय मानवी अस्थी, प्राण्याची हाडे, जीवाश्म, प्राचीन स्थळाचे भौगोलिक स्थान याद्वारे आपल्याला प्राचीन संस्कृतीची माहिती मिळत असते. समाजशास्त्राचा ऐतिहासिक चौकटीतून उपलब्ध झालेल्या माहितीचा अभ्यास आपण करत असताना या भूतकाळातील अभ्यासातून आपल्याला मानवी जीवन पद्धतीचे असंख्य प्रकार, सामाजिक पर्यावरणीय हितसंबंध, आचार पद्धती, धार्मिक विधी, झालेले अन्याय, चुका, मानवी स्थलांतरे, शिक्षण पद्धती हे सर्व घडण्यासाठी जबाबदार घटक याची माहिती मिळून वर्तमान आणि नजीकचा व दूरस्थ भविष्यकाळ या सर्वांची पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत
याची कल्पना आपल्याला सहजपणे या पुरातन वस्तू जे दिलेली उदाहरणं आहेत, मग कोरलेले किंवा लिखित राजाज्ञा असतील, प्रवास वर्णने असतील, एखाद्या घटनेचे प्रत्यक्षदर्शनी केलेल्या नोंदी असतील, चरित्रग्रंथ असतील किंवा दरबारी दप्तरे असतील, यामधून सहजपणे आपल्याला त्या प्राचीन जीवनापर्यंत, प्राचीन काळामधील समाजाच्या परिचयापर्यंत निश्चितपणे जाता येतं असं आपल्याला म्हणता येईल. भारतीय समाजाचा सखोल परिचय करून घेण्यासाठी त्यांची 3 उपघटकात मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, वसाहतकालीन भारत, स्वातंत्र्योत्तर काळातील भारत, अशा पद्धतीनं यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीचा समावेश करण्यात आलेला आहे. त्या व्यतिरिक्त भूतकाळातील अभ्यासातून मिळणाऱ्या ज्या काही गोष्टीचा त्यांनी परत उगम केला आहे की सामाजिक पर्यावरणीय हितसंबंध असेल, त्या काळामधल्या आचारपद्धती आहे, धार्मिक विधी आहेत, स्त्रियांचे स्थान आहे, त्या व्यतिरिक्त मानवी स्थलांतर घडण्याच्या जबाबदारी असलेले घटक आहेत, त्या काळामध्ये झालेल्या ज्या चुका आहेत समाजातल्या त्याचीसुद्धा नोंद आहे. त्या काळामध्ये समाजामधीलच घटकावर समाजानं केलेला जो अन्याय आहे त्या अन्यायाचाही निश्चितपणे दप्तरामध्ये नोंद असलेली आपल्याला दिसून येते. त्या काळामधलं नागरिकीकरण आणि शिक्षण पद्धतीही सहजपणे आपल्याला या अभ्यासातून, या दप्तराच्या वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदीमधून निश्चितपणे मिळते असं त्या पाठीमागे म्हणता येईल. त्या व्यतिरिक्त आपण असं म्हणू की प्राचीन आणि मध्ययुगीन भारत आहे, वसाहतकालीन भारत, स्वातंत्र्योत्तर काळातील भारत, असं म्हणत असताना प्राचीन आणि मध्ययुगीन भारत हा भाग आपण जेव्हा बघतो तेव्हा यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन असं जेव्हा आपण म्हणतो, यामध्ये आपण प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील भारतीय समाज कसा होता याची माहिती पाहणार आहोत. भारताच्या प्राचीन इतिहासाची उभाण वेगवेगळ्या कालखंडात केलेले आपल्याला दिसतात आणि हे जे कालखंड आहेत, हडप्पा संस्कृती इसवी सन पूर्व 2600 ते 1500, वेदकालीन भारत इसवी सन पूर्व 1500 ते 500, दुसरे नागरीकरण इसवी सन पूर्व 500 ते 200, अभिजित काळ इसवी सन पूर्व 200 ते 650 आणि मध्ययुगीन भारत इसवी सन पूर्व 650 ते 1500. हा जो काळ आपल्याला धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि या माध्यमातून जो वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला मिळतात, तर तो वैदिक संस्कृतीमधील जो भाग आहे तो निश्चितपणे आपल्याला याची ओळख या माध्यमातून झालेली आपल्याला दिसून येते. धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचार याचा आपण जेव्हा विचार करतो, अभ्यासकाच्या मते जी धार्मिक श्रद्धा आणि त्याची उदाहरणे दिलेली आहेत, यामध्ये वैदिक संस्कृतीमधील देव असतील किंवा त्यामधले जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार असतील, त्यामधील वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रकार असतील ते सुद्धा आपल्याला यामध्ये बघायचे आहेत. धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचार आपण जेव्हा म्हणतो तर या बाबतीमध्ये अभ्यासकाच्या मध्ये सध्या उपलब्ध असलेल्या धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचार या संबंधीचे साहित्य हे निश्चितपणे उपलब्ध असलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये बहुस्तरीय आणि गुंतागुंतीची काही गोष्टी आपल्याला दिसून येतील. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननामधील मातीच्या स्त्री व पुरुषांच्या विविध मूर्ती मिळालेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त त्या देवदेवतांच्या मूर्ती आहेत असे मानले जाते, पण तत्कालीन देवालये किंवा मूर्तीपूजा संबंधी निश्चित पुरावा मिळालेला दिसत नाही. वेदकालीन संस्कृतीमध्ये सूर्यदेव, पर्जन्यदेव, जलदेव, पवनदेव हे नैसर्गिक देव दिसतात. कालांतराने इंद्र, अग्नी यासारख्या देवांना महत्त्व प्राप्त झाले. स्थानिक अवैदिक समूहाच्या स्वतःच्या श्रद्धा प्रणाली होत्या, त्या कोणत्याही धर्माने ओळखल्या जात नव्हत्या व धार्मिक ग्रंथही नव्हते. या समूह श्रद्धा प्रणालीचे
मानववंशशास्त्रज्ञांनी भूतप्रेतावरील श्रद्धा, अमानवी पूर्वजावरील श्रद्धा असे वर्गीकरण केलेले आपल्याला निश्चितपणे दिसून येतात. यामध्ये समूह विशिष्ट श्रद्धा प्रणालीचे वर्गीकरण मानववंशशास्त्रज्ञांनी काही प्रमाणामध्ये केलेले आहेत आणि आपल्याला हा जो दिलेला तक्ता जो तुम्हाला दिसतो आहे त्यावर समूह विशिष्ट श्रद्धा प्रणालीचे वर्गीकरण यामध्ये त्या गोष्टी स्पष्ट होताना दिसतात. यामध्ये भूतप्रेत वरील श्रद्धा, अमानवी पूर्वजावरील श्रद्धा आणि श्रद्धा या ज्या गोष्टी आपल्याला दिसून येतात त्यामध्ये हिंदू जीवन पद्धतीमध्ये विषय, श्रद्धा प्रणाली आणि आचाराबाबत माहिती आपल्याला ग्रंथरूपात असते. जसे वेदसंहिता, उपवेद, वेदांगे, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि महाकाव्य यातून मिळते. तसेच काही मौखिक परंपरेतून सुद्धा माहिती मिळते. वैदिक संस्कृतीचे 2 कालखंड विभागले गेलेले आहेत. पूर्ववैदिक इसवी सन पूर्व 1500 ते 1000 वर्ष आणि 2 उत्तर वैदिक इसवी सन पूर्व 1000 ते 500.